अशा संदर्भातला नियमही नाही आहे. आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात. आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा आम्ही शेवटचं DBT 9 ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला 2,34,00,000 महिलांना आम्ही DBT केलेलं होतं. म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे. मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की जे बजेट सेशन होईल, पुढचं बजेट सेशन होईल, त्यामध्ये जे 2100चा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे, त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल. आत्ता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे, त्या पद्धतीनं त्यांना मिळत राहील. या योजनेसंदर्भात विरोधक आता पुन्हा एकदा आक्रमक होताना बघायला मिळतात, टीका टिप्पणी करताना बघतात की आता निवडणुका झाल्यात, आता या संदर्भात अनेक खरं तर नियम जे आहेत ते लागू करण्यात येतील, अशा संदर्भातले आरोपही होतात. एक तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली. ज्या वेळेला 28 जून रोजी ही योजना जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली. स्वतः त्या योजनेवर टीका केली की 1500 दिल्यावर मग राज्याचं काय होणार, राज्य खपाट्याला जाईल, आर्थिक व्यवस्था बिघडेल. आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये निवडणुकीला ते 3000 महिलांना देणार दर महिन्याला, अशा पद्धतीची एक खोटी घोषणा करण्यात आली. महिलांनी, लाडक्या बहिणींनी 3 लाडक्या भावांना साथ दिली आणि जे त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचे निर्णय किंवा लोकउपयोगी योजना राबवलेल्या आहेत त्यांच्या पाठीशी ते उभे राहिल्या. त्यामुळे आता विरोधक काय बोलतात याला फारसं काही महत्त्व राहिलेलं नाही, आमच्यामध्येही राहिलेलं नाही आणि लाडक्या बहिणींमध्येही राहिलेलं नाही. थँक्यू. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदिती तटकरे बोलत होत्या. अर्जांची छाननी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. लाडकी बहीण योजनेवरनं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. सध्या 1500 रुपये दिले जात आहेत. तक्रार आली तर मग चौकशी करू असं त्या म्हणाल्या. आता जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. या संदर्भातलं विधेयक आज सादर केलं जाणार आहे. विधानसभेच्या कामकाजात निवडणुकीच्या संदर्भातील अध्यादेश मांडला जाईल आणि हा अध्यादेश संमत झाल्यास निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत. 2 वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागलाय. मार्कडवाडी गावामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत येणार असल्याची माहिती माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या काल मार्कडवाडी गावात झालेल्या सभेला चोख उत्तर देण्यासाठी उद्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मार्कडवाडी गावाच्या दौऱ्यावरती येत आहेत. मंगळवारी सकाळी 10:30 वाजता पडळकर आणि खोत यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती माजी आमदार राम सातपुते यांनी ट्विट करत दिली आहे. मोहिते पाटील यांची जुलमी राजवट उद्ध्वस्त करण्याचे ग्रामस्थांना ट्विटरवरून आवाहन करण्यात आलंय. दरम्यान त्याच दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील मार्कडवाडी दौऱ्यावरती येणार असल्याची माहिती मिळते. तर मार्कडवाडी गावामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत येणार असल्याची माहिती माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी दिली. तर मार्कडवाडीतील मतदानाबाबत देखील प्रतिक्रिया दिली त्यांनी. मार्कडवाडीतील निर्णय हा संपूर्णपणे निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. तर ते असं मतदान होत असेल तर काही उपयोग होणार नाही. 5 माणसं घोळक्यानं उभं राहून काहीही करू शकतात असं वळसे पाटील म्हणतात. तर मंत्रिपदाबाबत देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. हिवाळी अधिवेशनाआधी विस्तार होईल असं वळसे पाटील म्हणाले. की एक मत आहे की बॅलेट पेपरवर झालं पाहिजे आणि दुसरं मत असं आहे की EVM वर झालं पाहिजे. शेवटी याचा निर्णय इलेक्शन कमिशन आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने घ्यायचा आहे आणि ते काय निर्णय घेतील ते घेतील. परंतु एखाद्या गावामध्ये समजा कुणी काही मतदान वगैरे घेण्याची भूमिका घेतली तर मला वाटतं त्याचा फारसा काही उपयोग होणार नाही.
बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाकडनं मोर्चा काढण्यात आला. दिवा शहरामध्ये सकल हिंदू समाजानं मोर्चा काढला. तर एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा देखील देण्यात आल्या. तर बांगलादेशातील हिंदूंना आणि मंदिरांना संरक्षण द्यावं अशी मागणी देखील करण्यात आली. रायगडच्या माणगाव तालुक्यात सकल हिंदू समाजातर्फे बालाजी कॉम्प्लेक्स ते प्रांत कार्यालयापर्यंत मानवी साखळी करून मोर्चा काढण्यात आला, मूक मोर्चा. तर इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तर बांगलादेशातील घटनेचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये देखील उमटलेत. शहरातील मुख्य चौकात हातात तिरंगा आणि भगवा ध्वज घेऊन मोठ्या संख्येनं नागरिकांनी निषेध आंदोलन केलं. आंदोलनात महिला देखील सहभागी झाल्या. नाफेडचं कांदा खरेदी प्रकरण पुन्हा वादात सापडलंय. नाफेडकडनं उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. मात्र सध्या बाजारात येत असलेला कांदा उन्हाळी कांदा नसून लाल कांदा आहे असा आरोप शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी केलाय. मागच्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर घसरल्यानंतर नाफेडकडून मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची खरेदी करण्यात आली होती. मग लाल कांदा जर नाफेडकडून बाजारात आणण्यात येत असेल तर आधी खरेदी केलेला उन्हाळी कांदा गेला कुठे असा सवाल शेतकरी संघटनांनी विचारलाय. तर नाफेडकडून याआधी उन्हाळी कांदा खरेदी फक्त कागदावरतीच झालाय. त्यामुळे या खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. खरेदी प्रकरण पुन्हा नाफेड कांदा वादामध्ये सापडलेलं आहे. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये जो कांदा येतोय तो उन्हाळ कांदा नसून लाल कांदा आहे. आता 5 लाख मेट्रिक टन हा उन्हाळ कांदा खरेदी करण्याचं लक्ष ठेवलं होतं आणि त्यातले साधारणतः 3 लाख मेट्रिक टनापर्यंत कांदा खरेदी केला होता असं कागदपत्री दाखवलं गेलं होतं. मग 3 लाख मेट्रिक टन किंवा 2.5 लाख मेट्रिक टन जो कांदा खरेदी केलाय नाफेडनं तो कांदा कुठे आहे असा आम्हाला प्रश्न पडतो. आज सरळ बाजारातून लाल कांदा विकत घेतला जातो आणि तो नाफेडचा कांदा म्हणून बाजारामध्ये विकला जातो. याचा अर्थ उन्हाळ्यामध्ये जो नाफेडनं कांदा खरेदी केला तो फक्त कागदपत्री खरेदी केलेला आहे, प्रत्यक्ष कांदा खरेदी केला नव्हता. ब्रेकनंतर स्वागत. आणि आता बातमी. ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी ॲक्शन मोडवर आली आहे. पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार आज दिल्लीला रवाना होत आहेत. ईव्हीएम संदर्भात होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात ते याचिका दाखल करणार आहेत. प्रशांत जगताप, अशोक पवार, अश्विनी कदम, रमेश थोरात यांच्यासोबतच काँग्रेसचे संग्राम थोपटे, रमेश बागवे हे दिल्लीला जात आहेत. त्यानंतर ते शरद पवारांच्या माध्यमातून अभिषेक मनू सिंघवी यांची भेट घेणार आहेत. दरम्यान मेहबूब शेख, पांडुरंग बरोरा आणि सुनील भुसारा हे देखील पवारांची दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत. निवडणूक आयोगाची व्यवस्था निकालात निघाली की काय अशा प्रकारचा क्वेश्चन मार्क किंवा तसा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणूनच या सगळ्याच्या विरोधामध्ये आमचे पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे सगळेच उमेदवार आम्ही आज दिल्लीमध्ये जात आहोत. उद्या सगळे आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर आम्ही अभिषेकजी मनू सिंघवी या ज्येष्ठ विधिज्ञांची भेट घेणार आहोत. त्यांनी एकूण निवडणूक आयोगाच्या विरोधात प्रचंड लढा दिलेला आहे. आम्ही आमच्या मतदारसंघात ईव्हीएम असेल, व्हीव्हीपॅट असेल याच्यामध्ये झालेले टॅम्परिंग, त्याचबरोबर या सगळ्या प्रोसेसमध्ये मतदार याद्यांमध्ये झालेला घोळ, मतदानाची वाढलेली टक्केवारी, या सगळ्या गोष्टी घेऊन उद्या निवडणूक आयोगासमोर जाणार आहोत. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामध्ये उद्या किंवा परवा आमची याचिका दाखल होईल.